हॅलो, कसे आहेत सर्व? तर आज आहे गुरुवार. गुरुवार म्हटलं का परीच्या बाप्पाचा उपवास असतो आणि आमच्यासाठी काय बनवायचं हे सगळ्यात जास्त मी टेन्शन घेत असते. पण आज ना मी एकदम छान अशी रेसिपी केली जी की मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा. मस्त असे पापडे तळले, सोबत मिरच्या तळल्या आणि कालचं थोडं चपातींचं पीठ होतं त्याच्या पुऱ्या बनवल्या. परीला पुरी खायची इच्छा होत होती आणि तेलही गरम होतं. यांच्यासाठी उपवासाला साबुदाणा चालत नाही म्हणून हा बटाट्याचा असा मी छान असा काचऱ्यासारखं बनवलं आहे. आणि हे करपलेलं नाही आहे, त्यांना असं खरवड असं लालसर भाजलेलाच बटाटा आवडतो. तो काढून घेतला, थोडंसं त्या कढईत ठेवला आणि ह्याच्यातच आमची भाजी कशी बनवली हे बघा. थोडं तेल टाकलं, जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला आणि थोडं लाल तिखट आणि हळद टाकून हा बटाटा पूर्ण त्याच्यात परतवून घेतला आणि नंतर थोडं पाणी टाकलं आणि उकळी फुटू दिली छान. कोथिंबीर टाकून मस्त अशी भाजी रेडी केली. म्हणजे एकात दोन कामं आज माझे झाली आणि इतकी छान भाजी मी एकटीसाठी कधी बनवणारे नाही, पण ही भाजी खूपच मस्त झाली. चला तर मग या सर्व जेवायला. आणि तुम्ही बघू शकता की मी ही आयडिया लावलेली कशी आहे. मस्त वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा अशा प्रकारे आम्ही जेवण केलं दोघींनी पोटभर. तिला तर इतकं आवडलं ना, तिने खूपच एन्जॉय केलं जेवण. ती म्हणे मम्मा मला खूप आवडलं, मस्त जेवण बनवलं होतं. मग जेवण केलं आणि खाली पापड वाळत होते 2 दिवसापासून, थोडे थोडे रोज जाऊन टाकत होती. ते आज फायनली एकदम छान असे वाळले होते. डब्बाही 2 दिवसापूर्वी छान धुवूनही ठेवला होता. मग ते आणून परत होते तसे स्टोरेज केले. आणि हे सगळे उन्हाळ्याचे पदार्थ मसाल्यांपासून पापड सर्व माझ्या सासूबाई गावावरून करून पाठवतात. आणि खरंच खूप मेहनतीचं काम आहे हे. तर आपणही हे कसं पण ठेवून चालत नाही. मी याला छान काळजीपूर्वक स्टोअर करून ठेवते. आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.